आता आपण एक गोष्ट करूया. थँक्यू जीसस. उचलून द्या मला. मी थोड्या वेळापूर्वी बोलले होते हे तुम्ही आहे. जेव्हा श्राप तुमच्या जीवनामध्ये काम करतो ते जीवन हे असं राहतं. तुमची बुद्धी काय करते माहिती का? इकडे तुमची बुद्धी काय करते? दर असं जॉईन कर त्याला आणि काय होतच नाही. याचे एवढे तुकडे झालेत ना, एखादा एक्सपर्ट याला जॉईन करू शकतो आणि करता पण येतं. हा कप पुन्हा जुडला जाऊ शकतो, पण त्या कपावरच्या ज्या तुटलेपणाचं जे नक्षा आहे ना, तो लपला जात नाही. ते दिसल. तुम्ही त्याला ग्लू लावलाय, तुकडे तुकडे जोडले, आणि जेव्हा तुम्ही त्याच्यात चहा टाकशाल तो गळून जाईल. मनुष्य आपल्या बुद्धीने आपलं जीवन सावरतो, आणि जेव्हा आशीर्वाद येतो, कुठे गेला? तू जे जोडलंय ना दादा, ते तुझ्या मनाने जोडलंय. परमेश्वर काय करतो? हे याचं मला काही जोडायची गरज नाहीये. जेव्हा एक मनुष्य परमेश्वराकडे येतो तेव्हा तो ह्याला जोडत नाही बसत, कारण जोडलेल्याला डाग राहतील, जोडलेल्याला त्या भेगा दिसतील, आणि त्याच्यात कोणताही आशीर्वाद टिकणार नाही. मग परमेश्वर ते बाजूला करतो आणि तुम्हाला बेटर दॅन दिस करतो. त्याला काही जॉईन नाही, कुठं गळती नाही, एक नवीन उत्पत्ती बनवतो. या कपाला भूतकाळ नाहीये. हा कप श्रापित नाहीये आता, कारण हा मेड बाय गॉड आहे. समजतंय तुम्हाला? तुमची आणि माझी स्थिती प्रभू मध्ये येण्याच्या आधी अशी का होते? अशी खाली पडल्यामुळे, आत्म्यात, कॅरेक्टर मध्ये, आजारपणामुळे, श्रापित असल्यामुळे. काय होती? खाली पडल्यामुळे. परमेश्वर काय करतो? तो भूतकाळच नाहीसा करून टाकतो आणि तुम्हाला एक नवीन उत्पत्ती बनवतो. हे काम करतो प्रभू येशू.